महाप्रसाद अन्न दान केलं तर ते खूप खुश होते. काय बोलू, काय उद्गार प्रकट करू, त्यांच्याजवळ शब्द नव्हते त्याच्यासाठी. अचानक जर आपलं म्हणजे खूप आपण भुकेलेला आहोत किंवा खूप आपण कठीणाईमध्ये संकटमध्ये आहोत, आपला कोणी जर रस्ता खोलला तर आपल्याला कळत नाही की आपण काय बोलू, त्याला थँक्यू म्हणू, धन्यवाद म्हणू, की त्याचे आभार कसे प्रकट करू. तर असंच त्या साधू महात्म्यांसोबत झालं आणि त्यांनी दोन्ही हात ठेवले गुरु नानकांच्या मस्तकावर आणि भरभरून आशीर्वाद दिला. गुरु नानक तिथून निघून गेले. ते साधू पण तृप्त होऊन तिथून निघून गेले, घरी आले आणि त्यांचे वडीलही विचार करत होते. कामावरून घरी येत होते तर त्यांना असं वाटलं की आज आपला मुलगा काही ना काही कमाई करून आला असेल. खूप विचारांचं त्यांच्या आतमध्ये तुफान चाललेलं होतं. काही काय केलं असेल यांनी, काय आणलं असेल, काय कमाई केली असेल. तर घरी पोहोचले आणि गुरु नानक पण आले. त्यांच्या वडिलांनी विचारलं की बेटा काय केलं तू 20 रुपयाचं. म्हणे बाबा मी सच्चा सौदा केला, म्हणजे खरा सौदा केला. म्हणे खरा सौदा म्हणजे खोटाही सौदा असते का म्हणे कोणता. मग म्हणे हो खोटाही सौदा असते, या संसारातले सगळे सौदे खोटेच आहे, पण मी आज खरा सौदा केला. म्हणे काय केलं बरं. तर म्हणे जे 20 रुपये दिले होते मला संत महात्मे भेटले, त्यांची टोळी भेटली, उपाशी होते खूप दिवसाचे. मी किराणा आणला, भाजीपाला आणला, स्वयंपाक केला, भंडारा केला आणि त्यांना जीव घातला. त्यांनी बाबा मलाही आशीर्वाद दिला, तुम्हालाही आशीर्वाद दिला आणि आपल्या किती साऱ्या पूर्वजांना पिढ्यांनाही आशीर्वाद दिला. असं ऐकलं वडिलांनी एक झापड लावून दिली गुरु नानक देवांनी. ते खालीच बसले, खाली बसले पण काहीच बोलले नाही. पण त्यांच्या आतमध्ये जो आनंद होता, जी तृप्ती होती, त्याच्यासमोर ती थापड काहीच नव्हती. त्यांना जो आनंद मिळाला होता संतांना जीव घालण्याचा, त्यांच्यामुळे दुःखाचं लवलेशी त्यांच्या हृदयात उमटलं नव्हतं. दुसरी झापड मारणार तर तितक्यातच गुरु नानकांची बहीण आली मध्ये, नानकी. त्यांनी म्हटलं की माझ्या भावाला तुम्ही मारू नका. नंतर आई आली बचाव करायसाठी. म्हणजे असा स्वभाव होता गुरु नानक देवांचा. तर खरा सौदा कोणता आहे, खरी कमाई कोणती आहे. तर गुरु नानक देवांनी म्हटलं की भजनच खरी कमाई आहे, नामस्मरणच खरी कमाई आहे. अनुसाय माता म्हणत होत्या की जो स्वादिष्ट भोजनाचा जो दिवाना आहे, समजा स्वादिष्ट भोजन केल्याशिवाय राहू शकत नाही, तो भजनही कधी करू शकत नाही. तर आपल्या जिभेच्या चवेला आपल्याला थोडंसं दूर ठेवावं लागेल. असं नाही की आपण खाल्लं नाही पाहिजे, चांगलं खाल्लं पाहिजे, पण आपली एक लक्ष्मण रेषा असली पाहिजे, एक लिमिट असली पाहिजे की आपण कुठपर्यंत काय खायचं. नाही तर बायका ज्या आहेत दिवाळीमध्ये डबे भरतात, चिवड्यांनी, चकल्यांनी, शंकरपाळ्यांनी, कानोल्यांनी, आणि माणसं जे आहेत पोरं जे आहेत ते सगळे डबे खाली करतात आणि मग नंतर सगळे बिमार आहे घरात. तर हे काय कामाचं आहे. तर आपली एक लिमिट असली पाहिजे. आणि अनुसूया माता नेहमी म्हणायच्या की आपण अतिच्या दूर राहिलो पाहिजे, अति नाही राहिली पाहिजे आपली कोणत्याच कामामध्ये, बोलण्यामध्ये नाही, झोपण्यामध्ये नाही, खाण्यामध्ये नाही, मोबाईलमध्ये नाही. मोबाईल हाताला चेपून जर राहिला रात्रंदिवस त्याच्यामध्ये अति नाही. जिथं अति केली तुम्ही ते माती होणार आहे. म्हणून आपण अतिच्या दूर राहायचं आहे, अनुसूया माताचा संदेश आहे. आणि जे स्वादिष्ट जेवण आहे त्याच्यावर थोडं कंट्रोल करायचं आहे. कारण की स्वाद जर भेटला आपल्या जिभेला तर आपण खातच राहतो, इतकं खातो की अजीर्ण होऊन जाते, डायजेशन बिघडून जाते. तर कुठे ना कुठे कंट्रोल असला पाहिजे. या जिभेच्या म्हटल्याने आपण नाही ऐकलं पाहिजे. पण आपण जेव्हा स्वादिष्ट पदार्थ आले तेव्हा आपल्याला भान नाही राहत. ही जीभ जिथं जिथं जे म्हणते, जितकं म्हणते तितकं आपण खात राहतो. तर खूप महत्त्वाचं आहे आनंदाची प्राप्ती. आपण जी सुरुवात केली होती, तर मनुष्य जीवन आनंदाच्या प्राप्तीसाठी मिळालेलं आहे. तर आता आनंदाची प्राप्ती कशी होईल. ऋषी मुनींनी 4 पुरुषार्थ करायला सांगितलेले आहेत. ते कोणते कोणते आहेत. एक आहे धर्म, दुसरा आहे अर्थ, तिसरं काम आणि चौथं मोक्ष. तर धर्म काय. धर्म आहे धारण करणे, म्हणजे ज्याला आपण धारण करू शकतो. या कपड्यांना आपण धारण करू शकतो. आपण धारण केलं आहे कपड्यांना, धारण केला आणि इथे आलो. तसंच आपण धर्माला धारण करू शकलो पाहिजे. तर धर्माला धारण करणं म्हणजे काय. धर्म काय. धर्माचं मूळ, धर्माच्या मुळापर्यंत जर गेलो तर धर्म आहे दया. तर आपण त्या दयेला धारण करू शकलो पाहिजे. धर्म काय शांती, धर्म काय करुणा. तर हे धारण करू शकलो पाहिजे. तर धर्म आहे
आनंद म्हणजे ईश्वराला मिळवणं. पण धर्म आपल्याला तेव्हाच कळते जेव्हा आपल्याला अध्यात्म कळतं. अध्यात्म जर नाही कळलं तर आपल्याला धर्म कळू शकत नाही. तर अध्यात्म म्हणजे काय? आपली जीवन जगण्याची कला. जीवन जगण्याची कला जर आपल्याला गुरुच्या माध्यमातून कळली तर आपल्याला आपल्या जीवनात धर्म येऊन जाईल. नंतर दुसऱ्या नंबरवर आहे अर्थ. पहिल्या नंबरवर अर्थ नाही आहे. अर्थ म्हणजे काय? पैसा. आपण जी कमाई करतो पहिल्या नंबरवर नाही आहे. पहिल्या नंबरवर धर्म आहे. म्हणजे धर्माच्या मार्गाने तुम्ही कमाई करा. धर्मापासून जे जाते दुसऱ्या नंबरवरती आहे तो आहे अर्थ. धर्म म्हणजे काय? नीती. नीतीपूर्वक तुम्ही कमाई करा. अनितीपूर्वक कमाई कराल तर तुम्ही धर्माने साधला. मग तर हे कशासाठी सांगून आलो मी? आनंद मिळवण्यासाठी. कर्मफळ भोगायचे आहे पण आनंद जर आपण मिळवला तर आपल्याला या कर्मफळाचं आपल्याला काही दुःख होणार नाही. तर नीतीपूर्वक धर्मपूर्वक कमाई करायची आहे, पैसा मिळवायचा आहे. तिसरा आहे काम. विवाह करणं, मुलं बाळ, परिवार वाढवणं, तर हे आहे काम. तर हे धर्मापासून जर आपण आलो, सुरुवात धर्मापासून होऊन राहिली तर आपला परिवार सुसंस्कृत बनेल. आपल्या परिवारामध्ये आपण सुसंस्कार देऊ. आपले मुलं आपण सात्विक बनवण्याच्या मार्गावर लागू, सुसंस्कारी बनवण्याच्या मार्गावर लागू, तेजस्वी बुद्धिमान बनवण्याच्या मार्गावर लागू, त्यांची पवित्र बुद्धी बनवण्याच्या मार्गावर लागू. कारण की आपण धर्मापासून आलेला आहोत. धर्मापासून अर्थ, धर्मापासून काम. म्हणजे संसार हा परमार्थ होऊन जाईल. आज आपला संसार काय? स्वार्थ आहे. स्वार्थाशिवाय काही नाही आहे. निव्वळ स्वार्थ. खाणं पिणं झोपणं, दुःख आलं की रडणं आणि काही मिळालं की हसणं. कुत्र्याला तुम्ही खाडी मारा, ओरडते रडते, पोळी टाका, शेपटी हरवते, खुश होते. तसंच आपलं जीवन आहे कुत्र्यासारखं. तर असं जीवन नाही झालं पाहिजे. फक्त स्वार्थ साधण्यापुरतं राहू नका, तर परमार्थही साधता आला पाहिजे आपल्याला. तर धर्मापासून जर आपण निघालो तर आपण आपला जो संसार आहे, काम आहे, तो आपण अर्थपूर्वक करू. आणि चौथ्या नंबरवर आहे मोक्ष. तर मोक्ष म्हणजेच आनंद आहे. मोक्ष म्हणजे काय? मुक्ती. मोक्ष म्हणजे काय? ह्या जीवनात जे आपल्या अज्ञान आहे भरलेलं, खूप सारं अज्ञानाचं गाठोडी आणलेली आहे आपण जन्मजन्मीची, त्याच्यापासून मुक्ती मिळून देते मोक्ष. आणि हा मोक्ष काही बाजारात मिळत नाही. तर मोक्ष आपल्याला मिळते गुरुचरणात. मोक्ष मिळते गुरुज्ञानामुळे. मोक्ष मिळते गुरुन दिलेल्या नामस्मरणामुळे. मोक्ष मिळते आपल्या हाताने गुरुची सेवा केल्यामुळे आणि भजन केल्यामुळे. चांगले विचार, आपला चांगला रस्ता बनवल्यामुळे. तर खूप आवश्यक आहे मोक्ष मिळवणं आहे जीवनामध्ये. मुक्ती मिळवणं, दोष दुर्गुणांपासून मुक्ती मिळवणं. आज आपण अटकलेला आहोत या संसाराच्या मोहमायेत, संसाराच्या या स्वार्थाच्या प्रपंचामध्ये. या स्वार्थाच्या प्रपंचातून जर निघालो तर आपण या भगवंताच्या परमार्थामध्ये राहू. तर सांगा, गुरु नानक ही कोणाचा तरी मुलगाच होते, शिवाजी महाराज कोणाचा तरी मुलगाच होते, स्वामी विवेकानंद कोणाचा तरी मुलगाच होते. तर किती त्यांनी जीवन आपल्या युवावस्थेमध्ये कुठं नेलं आपल्या जीवनाला, आणि आपण कुठे नेऊन राहिलो. आपण आपलं अर्धवय झालं तरी आपण कुठेच नाही पोहोचलो, अजून तिथेच आहे फसलेलं. की आता यावर्षी एक रूम पाहिजे होता वरती, तो राहायला बांधायचा. एक प्लॉट पाहिजे होता, तो राहायला. एक गाडी अजून पाहिजे, AC लावायचा आहे. म्हणजे आपल्या सगळ्या गोष्टी, अजून कोणती ज्वेलरी राहिली, दागिने राहिले बनवायचे. तर या चक्रातच आपण फसलेला आहोत. त्या चक्रातून निघालो पाहिजे आपण. आणि आपण समजलो पाहिजे की स्वार्थ काय, परमार्थ काय. मुक्ताबाई, जनाबाई, जिजाबाई त्या किती महान स्त्रिया होऊन गेल्या. त्या तुमच्यासारख्याच तर स्त्रिया होत्या, पण त्यांनी काय साधलं? परमार्थ साधला, सेवा साधली. आपले विचार स्वार्थापासून वळून परमार्थ काय नाही. आपले आज छोटे विचार आहेत, संकीर्ण विचार आहेत. एका विहिरीपुरता आहे आपण. विहिरीमधला जो बेडूक आहे त्याला म्हटलं की तू विहिरीमध्ये काय पडलेला आहे? समुद्र खूप मोठा आहे, तू त्या समुद्रात जा. तो म्हणाला, नाही, ही विहीर माझ्यासाठी खूप मोठी आहे, याच्यावर मोठा समुद्र असू शकत नाही. त्याला माहीतच नाही, कधी समुद्रात गेलाच नाही तर काय माहीत आहे.
आपण आपल्या संसाराच्या स्वार्थाच्या चक्रातून बाहेर नाही निघालो मोहमायाच्या, तर आपल्याला काय समजणार आहे? तो परमार्थाचा समुद्र, परमार्थाची ती नदी, परमार्थाचा तो सागर किती मोठा आहे, किती भव्य आहे, किती दिव्य आहे. अनुसूया मातेने 3 वचन दिले होते, 3 शब्द सांगितले होते की आत्मवत सर्वभूतेषु. जर तुम्हाला आनंदाची प्राप्ती करायची आहे तर तुम्हाला काय करावं लागेल? या वचनाचं पालन करावं लागेल. आत्मवत सर्वभूतेषु म्हणजे आपली आत्मा प्रत्येकामध्ये पहा, आपल्या आत्मधला असलेला परमात्मा प्रत्येकामध्ये पहा. हा अभ्यास करा की आपल्या प्रत्येकामध्ये तो ईश्वर दिसला पाहिजे. लोष्टवत द्रव्येषु. अनुसूया मातांनी म्हटलं की दुसऱ्याचं धन मातीच्या ढेकला समान समजा. म्हणजे दुसऱ्याचं धन पाहून तुमच्या आतमध्ये जिभेला पाणी नाही सुटलं पाहिजे. जर पदार्थ पाहून आपल्या जिभेला पाणी सुटेल, लालच नाही सुटली पाहिजे. पैसा पाहून, दुसऱ्याची संपत्ती पाहून. लोष्टवत पर द्रव्येषु. आणि 3रं वचन दिलं मातेने की मातृवत पर दारेषु. म्हणजे पर स्त्री माते समान माना. आता पुरुषासाठी पर स्त्री माते समान आणि स्त्रियांसाठी पर पुरुष पित्या समान. हे मातेचे वचन आहेत अनुसूया माताचे. तर आपल्या आतमध्ये आज झपाट्याने या आपल्या समाजातली, आपल्या शहरातली, देशातली पवित्रता नष्ट होत आहे. आपण गणेशाची पूजा करतो, 10 दिवस गणेश बसवतो, पण त्याच्यामध्ये किती घाणेरडे गाणे वाजवतो. आपण देवी बसवतो, देवी जोडी आपण कसे सिनेमाचे गाणे वाजवतो की जे ऐकवले जात नाही. आणि आपलं आचरण कसं आहे की तो गणेश कधीच प्रसन्न होणार नाही. गणेश आहे पवित्रतेची देवता आणि आपल्या आतमध्ये तीळ मात्र पवित्रता नाही आहे. मग कसं आपलं गणेश पूजन सफल होईल? आपण हनुमानजी नारळ फोडून राहिलो शनिवारी, पण आपली दृष्टी अशुद्ध आहे. हनुमानजी ब्रह्मचारी आहे. तुम्ही हनुमानजीच्या मंदिरात जा, तुम्हाला नुकसान होणं सुरू होऊन जाईल. तर त्यांचे गुण आपल्या आत्म्यात धारण करणं हाच खरा अध्यात्म आहे. तर मातेने म्हटलं की आत्मवत पर दारेषु म्हणजे प्रत्येकामध्ये ईश्वराचं दर्शन घ्या. लोष्टवत पर द्रव्येषु दुसऱ्याची संपत्ती मातीच्या ढेल्या समान समजा, ढेकल्या समान. आणि मातृवत पर दारेषु पर स्त्रीला माते समान समजा, आपल्या बहिणी समान समजा, पर पुरुषाला नारायणाचं रूप समजा. तर हे जिथपर्यंत दृष्टी येणार नाही आपल्या आतमध्ये, तिथपर्यंत आनंदाची प्राप्ती होणार नाही. तर आपल्याला आनंद मिळवायचा आहे, स्त्री असो की पुरुष. जर तुम्ही असे आले आणि असेच गेले तर समजून जा की तुम्हाला आता काय पुढे गधा बनायचा आहे, गधी बनायचा आहे, कुत्रा कुत्री, डुक्कर डुकरी, जे काही हेच येऊन येणार आहे. जर तुम्ही काही केलं नाही तर तुमच्या दरवाजात आलेली कुत्री समजून घ्या की कधी ना कधी तुम्ही त्यातूनच आलेले आहे. तुमची तेच तयारी करून राहिले तुम्ही. जर तुम्ही या मार्गावर नाही, चांगल्या मार्गावर, तर पहिले तुम्ही आई वडिलांना प्रार्थना करीत, जितके आई वडील बसलेले आहे की त्यांनी मोबाईलचा छंद कमी करा. एक भजन आहे, छंद नाही नामाचा, हा देह काय कामाचा. तर नामाचा नाही, आपल्याला मोबाईलचा छंद इतका लागलेला आहे की काहीच कळत नाही की आपण काय करून राहिलो. आपला मुलगा कुठं चालला, तो पळून राहिला की काय खाऊन राहिला, काय खेळून राहिला. मोबाईलमध्ये गुंगा आहे. आईला काहीच माहिती नाही, आपल्या लेकरांकडे काहीच लक्ष नाही. वडिलांची तशी हालत, आईची तशीच हालत. तर आज आपलं जीवन आपले ऋषीमुनी सांगतात त्याप्रमाणे घडवावं लागेल. नाही घडवलं आपण तर आपल्या जीवनात कधीच आनंद येणार नाही. आणि कर्माचे फळं जे मिळतील आपल्याला, कडू, आंबट, तिखट, खारट, ते कठीण जाईल तुम्हाला भोगणं. मग तुम्ही म्हणाल की असं माझ्यासोबत का घडत आहे? तर कोणी वाचू शकत नाही. जे भोगायचं आहे आपल्याला ते भोगणंच आहे. आज हा आनंदाचा सोहळा आपला वर्धापन दिवसाचा आहे. आज बहुतेक 14 ते 15 वर्ष झाले असतील. परफेक्ट मी मोजलेलं नाही आहे, कारण की खूप वर्ष झाले. मी लहान असेल तेव्हापासून कार्यक्रम सुरू व्हायचे. हा आनंदाचा सोहळा तुमच्या आतमध्ये आनंद जागो. एक प्रकारची जत्राच आहे आनंदाची. दर पौर्णिमेला जत्रा भरते मातेची. माता पारडसिंगावरून इथे येते आपलं दर्शन द्यायला. दरवेळेस मी पौर्णिमेच्या कार्यक्रमाला फोटो आणतो भरून अनुसूया मातेचा. पण आज अनुसूया मातेने पूर्णपणे विसर पाडून दिला फोटोचा. सगळं काही आणलं, फोटो नाही आणला. अनुसूया मातेला वाटलं की इकडचंच पाहिजे फोटो. तुमच्या आतमधला जो आनंद होता,
जी भक्ती होती, जी सेवा होती, तुम्ही खूप मन लावून केली, तर त्याच्यामुळे हा प्रकार घडला असा. अंबाबाईच्या जत्रेचा, माझ्या आईच्या जत्रेचा, भवानी आईच्या जत्रेचा किती सोहळा गाजतो, सोहळा गाजतो, ढोलताश संबूळ वाजतो, सोहळा गाजतो, ढोलताश संबूळ वाजतो. अंबाबाईच्या जत्रेचा, माझ्या आईच्या जत्रेचा, माझ्या देवीच्या जत्रेचा किती सोहळा गाजतो, सोहळा गाजतो, ढोलताश संबूळ वाजतो, सोहळा गाजतो, ढोलताश संबूळ वाजतो. गावाची पोर नाच पालखी समोर, नाच पालखी समोर, नाच पालखी समोर. जत्रा आईची आली, बाहेर भक्त लहान थोर आले, भक्त लहान थोर आले, भक्त लहान थोर. गावा गावाची पोर नाचे पालखी समोर, जत्रा आईची आली, आले लहान भक्तोर आले, लहान भक्तोर. सोहळा जत्रेचा पाहुणी, सोहळा पौर्णिमेचा पाहुणी. सूर्य चंद्रमा लाजतो, चंद्रमा लाजतो, ढोलताश संबूळ वाजतो. अंबाबाईच्या जत्रेचा, माझ्या आईच्या जत्रेचा, भवानी आईच्या जत्रेचा किती सोहळा गाजतो, सोहळा गाजतो, ढोलताश संबूळ वाजतो, सोहळा गाजतो, ढोलताश संबूळ वाजतो. जाकी दर्शन घेऊनी, जाकी दर्शन घेऊनी, जाकी दर्शन घेऊनी. भाव मनात घेऊनी, गुण आईच गाऊनी, तिथं देवा लावणी, जाकी दर्शन घेऊनी. भक्ती आईची करुणी, भक्ती आईची करुणी. जो तो सेवेला लागतो, सेवेला लागतो, ढोलताश संबूळ वाजतो. अंबाबाईच्या जत्रेचा, भवानी आईच्या जत्रेचा किती सोहळा गाजतो, सोहळा गाजतो, ढोलताश संबूळ वाजतो. कुणवाची माळ, आईच हिरव पातळ, आईच हिरव पातळ, आईच हिरव पातळ. अशी भरून बघे ग, शोभे नयनी काजळ, शोभे नयनी काजळ, शोभे नयनी काजळ, शोभे नयनी काजळ. डोले कुणवेची माळ, आईच हिरव पातळ, अशी भरून बघे ग, शोभे नयनी काजळ, शोभे नयनी. माणिक मोत्याचा हार, माणिक
मोत्याचा हार आईच्या गळ्यात साधतो, गळ्यात साधतो, ढोलताशा संबूळ वाजतो. अंबाबाईच्या जत्रेचा अनसूया आईच्या जत्रेचा किती सोहळा गाजतो, सोहळा गाजतो, ढोलताशा संबूळ वाजतो. गोंधळी येतो ग गुण आईचं गातो ग, गुण आईचं गातो ग, गुण आईचं गातो ग. भक्त वेळा की खोळा फुल चरणी वाहतो, फुल चरणी वाहतो, फुल चरणी वाहतो. तुक गोंधळी येतो ग गुण आईचं गातो. भक्त वेळा की खोळा फुल चरणी वाहतो, फुल चरणी वाहतो. आरती आईची गायाला, आरती आईची गायाला, भक्त विशाल आजतो, विशाल आजतो, ढोलताशा संबूळ वाजतो. अंबाबाईच्या जत्रेचा, भवानी आईच्या जत्रेचा, रुद्राणी आईच्या जत्रेचा किती सोहळा गाजतो, सोहळा गाजतो, ढोलताशा संबूळ वाजतो, 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 सोहळा गाजतो, ढोलताशा संबूळ वाजतो. अंबिका मैया की जय. जन्मदिवस आज ज्यांचा ज्यांचा असेल त्यांनी समोर येऊन त्यांचा जन्मदिवस करू आपण इथे. क्षेत्र महान मंदिराचे स्थान असे नांदेडच्या जिल्ह्यात महाराष्ट्राचे भूषण. भक्ती दर्शनाला गर्दी जमते जत्रेला, भक्ती दर्शनाला गर्दी जमते जत्रेला. भक्तगण रेणुका माता, भक्तगण रेणुका माता, जत्रेचं नाथ रेणुका माता हे दैवत, रेणुका माता हे दैवत, रेणुका माता हे दैवत, रेणुका माता हे. माहूर गावी डोंगरावरी, माहूर गावी डोंगरावरी
गुरु परिवार संगीताताई ज्योतिताई ताईला गिफ्ट दिलं आहे वाढदिवसाचं. खूप सुंदर गिफ्ट आहे. सर्वांनी वाढदिवसाला गिफ्ट दिलं पाहिजे. धन्यवाद. सर्वांनी टाळी वाजवा. सद्गुरुनाथ महाराज की कार्तिक पौर्णिमा इथून आपली सुरुवात झाली कार्यक्रमाची. 12 पौर्णिमा आहेत 12 महिन्याच्या. दुसरी पौर्णिमा आहे दुसऱ्या महिन्याची मार्गशीर्ष पौर्णिमा, ज्याला आपण दत्त पौर्णिमा म्हणतो. तो पण कार्यक्रम होतो. मार्गशीर्ष महिन्यात का दत्तात्रयाचा जन्म झाला, कारण की ते मार्गदर्शन द्यायसाठी आले जगात, म्हणून त्यांचा मार्गशीर्ष महिन्यामध्ये जन्म झाला. आणि या दत्त पौर्णिमेलाच आपले ते अनुसया मातेच्या चरण पादुकांचे चंदनाचे चरण पादुका त्याची स्थापना झाली. गाईच्या तुपाच्या अखंड दिव्याची स्थापना झाली. आज 8 ते 9 वर्ष झालेलं आहे की अखंड दिवा गाईच्या तुपाचा पेटलेला आहे गुरु दरबारामध्ये. तिसरी पौर्णिमा आहे पौष पौर्णिमा. या पौष महिन्यामध्ये आपण सूर्यनारायणाची भक्ती करतो. आणि शाकंभरी पौर्णिमा राहते ती, म्हणजे जे हिरवा भाजीपाला आहे तर त्याची देवी बनवून त्याची पूजा केली जाते. जो आपण भाजीपाला खातो ते देवीचं रूप आहे. या देवी सर्वभूतेषु शाकंभरी रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. म्हणजे हिरवे झाडं फुलं पानं देवी आहे. तर पौष महिन्यामध्ये त्या रूपात देवीची पूजा केली जाते. आपण ती पौर्णिमेचा कार्यक्रम करतो. त्याच्या पुढची चौथी पौर्णिमा आहे माघ पौर्णिमा. माघ महिन्यामध्ये माघ स्नान, नदीमध्ये स्नान करण्याचं खूप महत्त्व आहे. आणि मीराबाईचे गुरु संत रविदास महाराजांचा जन्मदिवस आहे. आपण पौर्णिमेला होळी साजरा करतो. पाचवी पौर्णिमा आहे फाल्गुन पौर्णिमा, म्हणजे होळीची पौर्णिमा. तर भक्त प्रल्हादाची कशी विजय झाली आणि हिरण्यकशिपूची कशी हार झाली याचा हा सोहळा. तर ही पण आपण पौर्णिमा करतो. आणि 6वी पौर्णिमा आहे चैत्र पौर्णिमा, हनुमानजीचा जन्मोत्सव. मागच्या वर्षी आता काही महिन्यापूर्वीच मला वाटते चैत्र महिना किती महिने झाले असतील काय माहिती, तर चांदूरमध्ये हनुमान जन्माचा आपला कार्यक्रम होता. आणि असा स्टेज लावलेला होता आणि मागून लोखंडाच्या पाईपाचं सपोर्ट दिलेला होता, ज्या लावलेला आहे मागून त्याच्यात लोखंडाचे पाईप टाकलेले कुठेतरी होते. हवा आली जोरदार आणि तो जो पाईप होता तिथे माझ्या बाजूने 2 मुली होत्या छोटे छोटे. कार्यक्रम सुरूच होणार आणि 2 मुली आल्या. त्यांचा जन्मदिवस होता दोन्ही मुलींचा. त्या आशीर्वाद घ्यायसाठी आलेल्या होत्या. आणि